चला आज कोणाला तरी नवीन बकरा बनवावा लागेल. कोण सापडते का बघू. वा, छान सुंदर. कुठून बोलताय तुम्ही? नागपूरवरून. आणि तुम्ही? मी मुंबईवरून बोलतोय. मुंबईला यायची खूप इच्छा आहे. अहो मग या ना, सगळी मुंबई फिरू आपण. पण कुठे कुठे फिरवणार मुंबई? हो या तर खरं. तर मला सांगा, तुमचं लग्न झालंय? नाही, मी सिंगल आहे. अरे बापरे, एवढ्या सुंदर मुली सिंगल असल्यावर कसं जायचं? हो, माझ्या जानूचा फोन आला. आज बऱ्याच दिवसात आठवण काढलीत तुम्ही माझी. मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. हो सांगा ना. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. अहो जाऊ नका अशी लाजू नका प्लीज. अहो सपनों की रानी. हॅलो. हॅलो. गेले 10 दिवस झाले आपण फोनवर बोलतोय, पण प्रत्यक्ष कधी भेटायचं आपण? मध्ये आहे. काय हो, काय झालं? त्यांची किडनी खराब झाली आहे. 5 लाख रुपये लागणार आहेत. हे बापरे. बरं ठीक आहे, मी 4 लाख पर्यंत पाठवून देऊ शकतो. पाठवा ना प्लीज. ठीक आहे, उद्या पाठवलं तर चालेल? चालेल. ओके. हॅलो. हॅलो. बरी आहे का आता आई तुमची? हो आता बरी आहे. बर. कधी येत आहे मुंबईला? कधी भेटायचं आपण सांगा ना. भेटू, पण पैसे नाहीत माझ्याकडे. बर ठीक आहे, किती पाठवू सांगा. 1 लाख. बापरे, एवढे? अहो मला आईसाठी माघारी यावे लागेल, त्यामुळे प्लेनने. तुम्ही पैसे पाठवलात, मी लगेच संध्याकाळपर्यंत येईल. ठीक आहे, फोन चालू ठेवा, लगेच पाठवतो. हा, आले का पैसे? हो आले. बर कधी भेटायचं आपण सांगा ना. अरे बापरे, गण्या तू आहेस होय? हॅलो हॅलो. हां साहेब, हां साहेब. हां 1 तासात. हां तिथंच. हां अजिंक्य हॉटेलला. हां पोचतो साहेब. हां चालतो. ओके. अरे गण्या कुठे चालला? मालक ओरडतील की. अगे मीटिंग आहे, जरा मालकाला सांगून ठेव हाफ शिफ्ट घ्यायला. अरे तुझा वैताग आलाय मला नुसतं जीवाला. सॉरी बरं का सर, थोडा उशीर झाला. ठीक आहे, आम्ही आत्ताच आलो, काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही घेणार का? नाही नको साहेब, सकाळी जेवण करून आलोय. थम्सअप तर घ्या तुम्ही. चालते. ओके. हे मिस्टर पाटील साहेब आहेत आणि हे त्यांची मुलगी. हो नमस्कार साहेब. नमस्कार मॅडम. बरं तुमची थ्योरी वाचली बरं काय? पाहिजे तसं वाटत नाही आम्हाला. म्हणजे तुम्हाला काय वाटतं पिक्चर चालणार आहे? हो स्टोरी खूप चांगली आहे सर, आजपर्यंत झालेली अशी कथा आहे. नाही ते बरोबर आहे. आम्ही पैसे लावतो पिक्चरमध्ये, कारण आम्हाला इंटरेस्ट आहे ॲक्टिंगमध्ये. समजलं का? म्हणजे ह्यांची मुलगी आहे, ह्याला तुम्ही कास्ट करा म्हणजे ह्याने पाहिजे तेवढा पैसा देतील. ह्या हिरोईन ह्या पात्रात बसत नाही हो. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मला भरपूर अनुभव आहे. भरपूर नाटके केले आहेत मी, आणि तुम्हाला सांगते, मला शाळेत असताना बेस्ट ॲक्टरचा अवॉर्ड मिळाला होता. आत्ता डोक्यात आहे मिस युनिव्हर्समध्ये भाग घ्यायचा. हो, खूप डेडिकेशन आहे मॅडमच्या कामाप्रती. त्यांना तुम्ही घ्या, म्हणजे तुमचा पिक्चर 100% सपोर्ट होते. चालेल, कळवतो तुम्हाला.
साहेब बिल देतो ना मी. नाही आज आम्ही देतो. नाही नको, आम्ही बोलवले तुम्हाला, मी बिल देतो. नमस्कार साहेब. बरं काय झालं आपल्या कामाचं? हा तुमची स्टोरी वरती पाठवलेली आहे, ओके झाले सगळं. बरं आपलं बजेट किती म्हणाला? बजेट 2 कोटी मेकिंग आणि रिलीजिंग सहित. ठीक आहे चालेल. मी वरती 3 कोटी रुपये सांगितलेले आणि उरलेले 1 कोटी रुपये आपण 50-50 लाख रुपये वाटून घेऊ. मला काय नको साहेब, तुम्ही घ्या सगळं. मला फक्त पिक्चर बनवायपुरतं पैसे द्या म्हणजे झाले. ठीक आहे चालेल. पण सध्या तुम्हाला 5 लाख रुपये अर्जंटली पाठवावे लागतील. 5 लाख रुपये का आणि कशासाठी? अहो दादा, मला प्लेनने यावं लागेल आणि शिवाय आपलं काम हे दिल्लीत असणार आहे आणि तिथं सगळ्या पॉलिटिकल लोकांचे ब्लॅक मनी असतात, त्यातून निधी मिळवावा लागणार आहे आपल्याला. हा साहेब, आपण ट्रेनने जाऊ ना, प्लेनने कशाला? वाटलं सर तिकीट मी बुक करतो. नाही हो दादा, मला कमरेचा प्रॉब्लेम आहे हो. बरं 5 लाखात ऍडजस्ट करतो मी. त्याचं कसं आहे, तिथं मेडिटरला 3 लाख रुपये आपल्याला द्यावे लागतील आणि आपण दिवसभर दिल्लीत थांबणार आहेत ना, त्याच्यामुळं 1 दिवसासाठी आपलं हॉटेल बुक करावं लागेल. त्याचं काही तुम्ही टेन्शन घेऊ नका. कसं आहे, ते सगळे पैसे आपल्याला परत मिळणारच आहे. सकाळी असं जायचं आणि संध्याकाळी पैसे घेऊनच यायचं आहे आपल्याला. असं असेल तर एक उद्याचा दिवस द्या मला, परवा दिवशी ऍडजस्ट करतो मी. ओके चालेल. चला, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. ये आई. काय रे? अगं ते बीसीसाठी तो 3 लाख रुपये ठेवलं होतं ना, ते दे ना मला, पिक्चरच्या कामासाठी लागणार आहे ते. अरे गण्या, काय तुला कळतं का? 3 लाख रुपये ते मी घराच्या कामासाठी ठेवलेत का तुझ्यासाठी? दे सोडून तसलं काम पिक्चरचं. तुझ्या वयाचे पोरं, त्यांचे लग्न होऊन त्यांना मुलं झालेत आणि तू काय गाढवासारखा बसला घरात? अगं आई, ते पैसे माघारी मिळणार आहे ते. पैसे कशाला पाहिजे? ते मधल्या एजंट लोकांना द्यायचं असते ते. तुला तुझं पैसे 5 दिवसात माघारी मिळालं म्हणजे बस ना. बघू, आज तर बँक बंद आहे, उद्या जाऊन काढून आणावे लागतील. बरं चालतं. पोहे खाणार आहेस का तू? पोहे करते मी. हॅलो. गण्या, सोया बोलाल तो. हा बोल की सोया. अरे काल बोललो नव्हतं का तुला? कशाचं रे? उद्याची गोव्याची ट्रिप होती आपली. उद्या नाही रे जमणार. काय रे, काय झालं? अरे ते तुला बोललो नव्हतो का पिक्चरच्या कामाचं? 5 लाख रुपये दिलं का 100% काम होणार म्हणलेलं, ते उद्याच करायचंय. अरे गण्या, खोटं निघालं ना बरबाद होशील. अरे नाही रे, मी विचार केलाय सगळा, तू नको टेन्शन घेऊ. चालतंय मग, आम्ही जातो. हा चालतंय, मग या तुम्ही जाऊन. ओके. गण्या, मेसेज कोणाला करायला? अरे ते नाही का तुला बोललेलो, एजंटला 5 लाख रुपये दिले का पिक्चरचं काम होते, त्यालाच करायला लागलो. अरे मेसेज जात नाही की त्याला ब्लॉक केला का काय तुला? अरे तसं नाही करणार तू, थांब जरा फेसबुकला बघतो. हे काय फेसबुकवर पण ब्लॉक केलंय तुला? गेम झाला गण्या तुझ्या. लगा असूया, आयला सांगू नको, मायला बीपी त्रास आहे, तिला ही सण नाही होणार. जिस नंबर से आप संपर्क करना चाहते हैं वह अभी स्विच ऑफ है. जिस नंबर से आप संपर्क करना चाहते हैं वह अभी स्विच ऑफ है. कृपया सगळं संपलंय, काहीच तिकडे राहिलं नाही. काय करतोस हे? मी बाहेर गेले होते, तुझा कॉल आला होता तेव्हा. ते जाता जाता तुला भेटून जावं म्हटलं. तुझं काय चाललंय हे? एकाने गंडावलंय मला. झालं तरी काय? त्या पिक्चरच्या कामासाठी एकाला कर्ज घेऊन पैसे दिलं होतं. आईला काय वाटतं की आई कुठे गेलीये? गावाला गेले. इतक्या बारीक गोष्टीसाठी आत्महत्या करतोस होय रे? जशास तसं उत्तर द्यायचं असतं. कसं उत्तर देऊ? त्यानं माझा नंबर पण ब्लॉक केला, मेसेजचा रिप्लाय पण
त्याच्याशी फेसबुकवर झालाय. फेसबुक म्हाताऱ्या सापडला. आला म्हाताऱ्याचा फोन. हाय. कुठून बोलताय तुम्ही? बर ठीक आहे, किती पाठवू सांगा. 1 लाख. बापरे, एवढे? अहो मला आईसाठी माघारी यावे लागेल, त्यामुळे प्लेनने. तुम्ही पैसे पाठवलात मी लगेच संध्याकाळपर्यंत येईल. ठीक आहे, फोन चालू ठेवा, लगेच पाठवतो. हा? हा, आले का पैसे? हो आले. बर कधी भेटायचं आपण सांगा ना. अरे बापरे, गण्या तू आहेस होय. सॉरी लोचा झाला. असले धंदे बंद कर. आता आपल्या लग्नाचा विचार कर. करू ना. कधी? पिक्चर आल्यावर. हा, आता आपल्या स्टोरीवर पिक्चर काढा. पिक्चरचं नाव काय ठेवतो? जशाला तसे.